उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कडक उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। राज्यात तापमानाचा पारा वाढत असून एप्रिल महिन्यात उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागल्याने राज्यभरात तीव्र तापमानाचे अलर्ट देण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काशीमीरा येथील आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेतली। या भेटीत आरटीओ कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना उन्हामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली। उन्हाच्या झळांमुळे काही लोकांना चक्कर येऊन पडण्याच्या घटना घडत आहेत, असे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले। या स्थितीवर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, जसे की छायेसाठी शेड्स, थंड पाण्याची व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे। नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर। तुम्ही बघत असाल आपण घोडबंदर या ठिकाणी आरटीओ कार्यालय जे आहे, आताच नुकतंच सन्माननीय आपले परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले। बीएमसी कमिशनर पण होते त्या ठिकाणी, शर्मा साहेब। तुम्ही बघत असाल या ठिकाणी नागरिकांची काय हाल होते ती बघा। प्रताप सरनाईक साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं उपक्रम या ठिकाणी घेतलेला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं सोय करून दिलेली आहे। पण पुढची जी सोय असते, जे काय नेसेसिटी काय लागते, वस्तू किंवा काही गरजा असतात लोकांचे, हे त्यांनी करायला पाहिजे आरटीओच्या ऑफिसराने। तुम्ही बघत असाल लोक या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आहेत। कालपासून मला कमी 4-5 महिलांचे फोन आले की साहेब या ठिकाणी आरटीओचं कार्यालयाचं उद्घाटन झालं, पण सोय कुठे आहे? आम्हाला या ठिकाणी पाण्याची सोय नाही, या ठिकाणी सावली नाही आहे आणि भर उन्हामध्ये। आणि तुम्ही बघत असाल हे तर नागरिक पण, त्याचबरोबर या ठिकाणी आरटीओचे जे ऑफिसर आहेत, जे टेस्ट करत आहेत, त्यांची पण तशी परिस्थिती आहे की ते अक्षरशः म्हणजे आज तुम्ही बघा उन्हाचा पारा फार वाढलेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊन आहे। त्यामुळे मला वाटतं की आरटीओना मी कळकळीची विनंती करतोय आणि चेतावणी देतोय की 2-3 दिवसामध्ये जर या लोकांनी सोय नाही केली तर या ठिकाणी आरटीओचं काम आम्ही बंद पाडू। महाराष्ट्र माणसाने हे कदापि खपून घेणार नाही। स्थानिक नागरिक जे असतील त्यांच्याकडनं तुम्ही पैसे घेताय, पैसे आकारताय, सर्व तुम्ही तुमचे जे अटी शर्ती पालन करताय आणि नंतर पण त्यांची अशी विटंबना किंवा त्यांचा अपमान होत असेल, हे सहन करणार नाही। नागरिकांचे आम्हाला कार्यालयामध्ये परत फोन येता कामा नये। मी 2-3 दिवस येतोय, 2-3 दिवसामध्ये जर त्यांनी कारवाई नाही केली, त्याचबरोबर त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करू। त्याचबरोबर उत्तम या ठिकाणी काहीतरी आरटीओची काहीतरी जागा काहीतरी ठरलेली आहे, त्या ठिकाणी बनायला पण 1.5-2 वर्ष लागणार आहेत। त्या अगोदर 1.5 वर्ष नागरिकांनी, आता उद्या पावसाळा येईल, तर पावसाळ्यामध्ये पण असंच नागरिकांनी हे करायचं का? त्यामुळे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की ह्याची सोय लवकरात लवकर व्हावी आणि अधिकारी जे असतील, नलावडे साहेब, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, त्यांनी जर सोय नाही केली 2-4 दिवसामध्ये तर आम्ही महाराष्ट्र माणसाला हे बंद पाडू, कारण नागरिकांचे आम्ही असे हाल होऊ देणार नाही, हे तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। जय महाराष्ट्र, मी सचिन साळुंके, मनसे शहर सचिव मीरा भाईंदर शहर। जसं आता आपले शहर अध्यक्ष संदीप राणे साहेबांनी सांगितलंय की इकडची परिस्थिती अत्यंत खराब आहे। आपले परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी आता 2 दिवसापूर्वी इथे उद्घाटन केलं होतं। उद्घाटनला महानगरपालिकेचे आयुक्त, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी इथे उपलब्ध होते। आता आम्ही जेव्हा इथे ते अधिकारी कुंभार साहेब त्यांच्याशी जेव्हा बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या आयुक्तांनीच तिकडचा गेट बंद केला, जिथे चप्पर मारलेलं आहे, वरती तात्पुरतं चप्पर मारलेलं आहे नागरिकांसाठी की बाबा या उन्हामध्ये त्यांना उभं राहता येईल आणि वरती सावली भेटेल, तर आयुक्तांनी तो रस्ता बंद केलेला आहे आणि तेच उद्घाटनला पण हजेरी लावतात। तर जसं संदीप राणे साहेबांना फोन आले होते, 3-4 दिवसापूर्वी तिथे 2 महिला चक्कर येऊन पडलेल्या होत्या। दुपारचे 12 वाजता या कडक उन्हामध्ये हे लोक अधिकारी इकडचे नागरिकांचे काय टेस्ट बेस्ट घेतात, अधिकारी आतमध्ये एसीच्या रूममध्ये बसले, एसी आणून ठेवलेल्या आहेत बाजूला, ते आतमध्ये एसीच्या रूममध्ये बसणार, नागरिकांना या उन्हातून इथे टेस्टिंग देऊन आतमध्ये जायचं, ते आपले मस्त सावलीमध्ये बसणार आणि करणार। इकडच्या नागरिकांना ज्या उन्हाचा त्रास होतोय, इकडे कोणत्याही प्रकारचं छप्पर नाही आहे, इकडे कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा केलेल्या नाही आहेत, फक्त नागरिकांची गरज आहे। जर लायसन नसेल तर हेच बसलेले वापस फाईन मारण्यासाठी। त्याच्यामुळे ते बिचारे लायसनसाठी किंवा त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यासाठी इथे त्यांच्या जे काही परीक्षा असतील किंवा जे काही देण्यासाठी इथे भर उन्हामध्ये येत आहेत, पण अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना याची बिलकुल काळजी नाही आहे। आता आमच्या शहराध्यक्षांनी इकडचे जे कोणी नलावडे साहेब म्हणून आहेत त्यांना सांगितलेलं की 2-3 दिवसामध्ये इथे छप्पर लावा। आम्ही काय तुम्हाला इकडे मोठी बिल्डिंग किंवा इकडे प्रशस्त इमारत उभी करण्यासाठी सांगत नाहीये, पण इकडचे जे नागरिक आहेत, ज्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। काल 2-3 जण चक्कर येऊन पडले, उद्या 10-12 जण पडणार आहेत, कारण ऊन वाढतच जाणार आहे। एप्रिल-मे महिना आहे, उन्हाचा तडाखा प्रत्येकाला दिसतोच आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या घोडबंदरच्या आरटीओची जे अधिकारी आहेत त्या लोकांना एक चेतावणी देण्यात आलेली आहे की 2-3 दिवसामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या। तर त्यांना त्रास झाला तर तुमची कशी काळजी घेतली जाईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळे आम्हाला तुमची काळजी घेण्याचे प्रयत्न करायला लावू नका, नागरिकांची काळजी घ्या। तुर्तास संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।